विद्यार्थी मित्रांनो, गेल्या वेळी आपण लेखनाचाच भाग घेतलेला होता, तो म्हणजे पत्रलेखन. पत्रलेखनामध्ये आपण पत्ता, मायना, मजकूर, शेवट म्हणजे समारोप या सगळ्या गोष्टींचं विवेचन केलेलं होतं आणि त्याला अनुसरून मार्क कसे मिळतात हेही आपण बघितलेलं होतं. आणि याच्या पुढचा जो भाग आहे तो म्हणजे आपल्याला आज बघायचा आहे आणि त्या लेखनाचं नाव आहे गद्य आकलन. गद्य आकलन खूप सोपं आहे. गद्य लेखनामध्ये काही नियम आहेत. त्या नियमाला अनुसरून गद्य लेखन केलं तर अतिशय सुंदर गद्य लेखन होतो. गद्य लेखनामध्ये काय झालेलं असतं, एक उतारा दिलेला असतो. हा उतारा कधी कधी पुस्तकातला असतो किंवा पुस्तकाच्या बाहेरचा सुद्धा असतो आणि मग या उतार्याला अनुसरूनच काही प्रश्न विचारलेले असतात आणि मग हे प्रश्न जे विचारलेले असतात ते विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शब्दामध्ये लिहायचे असतात. कशाच्या शब्दामध्ये? स्वतःच्या. अशी अपेक्षा असते. त्या दिलेल्या उतार्याचं आकलन मुलांना होणं खूप गरजेचं असतं. नुसतंच उतारा वाचायचा नसतो. तो दिलेला जो उतारा आहे त्या उतार्याचं आकलन तुम्हाला होणं खूप गरजेचं असतं. म्हणून आपल्याला या गद्य आकलनामध्ये म्हणजे गद्य म्हणजे उतारा आणि आकलन म्हणजे क्षमता, तुमची क्षमता, त्या उतार्याबद्दलचं आकलन तुम्हाला किती झालेलं आहे, किती उतारा तुम्हाला तो समजलेला आहे, हे आपल्याला त्या गद्य आकलनाच्या स्वरूपामध्ये बघायचं असतं. हे जे उतारा असतो हे शिक्षकांच्या मदतीशिवाय स्वतंत्रपणे आणि स्वयंअध्ययनाने करायचा असतो. हे उतार्याचे आकलन अभ्यास घटकामागील एक मुख्य उद्दिष्ट म्हणजे हे आकलन झाल्यानंतर तो विद्यार्थी अनेक अंगांनी घडत असतो. त्याच्यामध्ये व्यवहारामध्ये कसं राहायचं, चालायचं, बोलायचं, सगळ्या गोष्टी तो शिकत असतो आणि मग हा उतारा लेखन करत असताना प्रामुख्याने आपल्याला 5 गोष्टींचा विचार करावा लागतो. गद्य आकलन म्हणजे काय समजलं? स्वतंत्रपणे उतारा असतो, स्वतंत्रपणे विद्यार्थ्यांनी त्याचा विचार करायचा असतो, स्वतंत्रपणे उत्तरं लिहायची असतात, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या उतार्यातून दिसून येतो, स्वतःची शब्द, भाषा, रचना या सगळ्या गोष्टी तुमच्या त्यातून दिसून येतात. तुम्हाला त्यातून उत्तर शोधून घ्यावी लागतात. म्हणजेच उतार्याचं आकलन झाल्याशिवाय त्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला लिहिता येत नाही. अशा पद्धतीनं गद्य आकलन तुम्हाला करावं लागतं. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला हे गद्य आकलन करायचं आहे. तर हे गद्य लेखन करत असताना आपल्याला प्रामुख्याने 5 गोष्टींचा विचार करायचा असतो. पहिलं म्हणजे दिलेल्या उतार्याखाली प्रश्नांची उत्तरे लिहिणे. तुम्हाला उतारा दिलेला असतो आणि त्या उतार्याखाली काही प्रश्न दिलेले असतात. त्या प्रश्नांची उत्तरं त्या उतार्यामध्येच असतात. पहिल्यांदा उतारा नीट वाचावा लागतो. जर उतारा न वाचता प्रश्नांची उत्तरं लिहायला गेला तर एकाही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळत नाही. पहिला काय करायचं, उतारा नीट लक्षात घेऊन वाचायचं आणि मग त्याच्या खाली असणाऱ्या प्रश्नांचे अर्थ समजावून घ्यायचे. प्रश्नांचे अर्थ समजावून घेत असताना त्या प्रश्नांचं उत्तर नेमकं उतार्यामध्ये कुठं आहे ते बघायचं. तेच उत्तर आहे का ते ठरवायचं. त्या प्रश्नाचं उत्तर तेच जमतंय का ते बघायचं. तेच आहे का हे लक्षात घेतल्यानंतर मग ते उत्तर त्या ठिकाणी तुम्हाला काय असेल तर ते लक्षात ठेवून 1-2 असा नंबर घालून मग ते उतारा लिहायचा, प्रश्नांची उत्तरं लिहायची. शिवाय असाही प्रश्न विचारला जातो की दिलेल्या उतार्यावर 4 प्रश्न म्हणजे प्रश्नावली आपण तयार करतो बघा. प्रश्नावली तयार करा म्हणून सुद्धा विचारलं जातं. 4 प्रश्न द्यायचे, प्रश्नावली तयार करायची आहे आणि ही प्रश्नावली अशी तयार करायची आहे की या प्रश्नाचं उत्तर एका वाक्यामध्येच आलं पाहिजे.
मोठं उत्तर येता कामा नये. एका वाक्यातच त्या प्रश्नांची उत्तरं आली पाहिजेत असा प्रश्न तयार करायचा. आणि प्रश्नांचं उत्तर फक्त बरोबर आहे की एवढंच अपेक्षित आहे, लिहायचं नाही. तिसरा आहे दिलेल्या उतारातील गाळलेल्या जागी योग्य शब्द भरायचा आहे. बघा, दिलेल्या उतारातील गाळलेली जागा उतारातील आशेशी जोडणारा असावा असं योग्य शब्द भरायचा. रिकाम्या जागा भरा. त्या उतार्यामध्ये तो शब्द आहे काय बघायचं आणि तशा पद्धतीने ते उत्तर लिहायचं. प्रश्न चौथा जो असतो यातला चौथा जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे व्याकरण. मग याच्यावर कधी तुम्हाला समानार्थी शब्द विचारतील, विरुद्धार्थी शब्द विचारतील, कधी विशेषणाच्या जोड्या लावा विचारतील, कधी वाक्यप्रचार शोधून लिहा म्हणतील. या सगळ्या भाषा व्याकरण अभ्यासावर हा चौथा प्रश्न असतो. तुम्हाला एक शब्द दिलेला असतो, त्या उतार्यातला समानार्थी शब्द शोधून लिहायचा असतो किंवा एखादा शब्द देतात विरुद्धार्थी शब्दच त्यामधला लिहून लिहायचा असतो. यमक जुळणारे शब्द लिहा म्हणतील, यमक जुळणारे शब्द त्यातले लिहायचे असतात. किंवा एखादं वाक्यप्रचार आलं असेल, म्हणी आलं असेल, सुविचार आला असेल तर ते शोधून लिहा म्हणून सांगतात, ते त्यातलं शोधून लिहायचं आहे. आणि पाचवा महत्त्वाचा शब्द म्हणजे स्वतःच्या शब्दामध्ये एक प्रश्न शेवटचा असतो. एक प्रश्न त्या उतार्याला अनुसरून विचारलेला असतो आणि ते स्वतःच्या शब्दामध्येच त्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं असतं आणि अशा पद्धतीनं त्याचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे. अशा पद्धतीनं आपल्याला इयत्ता 7वी मध्ये गद्य आकलन हा भाग विचारला जातो. याचंच विश्लेषण करून सांगायचं झालं तर दिलेल्या उतार्यावर 5 प्रश्न विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे अपेक्षित असते. स्पष्टीकरण गरजेचं नाही. स्पष्टीकरण देत विचारत असत बसायचं नाही. फक्त जेवढा प्रश्न विचारलेला आहे तेवढ्याच प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. आता दुसरा भाग जो होता तो म्हणजे प्रश्न तयार करायची होती. फक्त प्रश्न तयार करायचा आहे आणि एकाच वाक्यामध्ये त्याचं उत्तर येईल अशा पद्धतीने प्रश्न तयार करायचा आहे. प्रथम उतारा समजावून घ्यायचा आहे. त्यातील काही मुद्दे, विचार, माहिती एका वाक्यात सांगता येणार आहेत का याचा विचार करायचं आणि तुमच्या लक्षात येईल अशी वाक्य मनातल्या मनात तयार करायची आणि जास्तीत जास्त महत्त्वाची 4 ते 5 वाक्य घ्यायची आणि त्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं. प्रश्नाचं उत्तर परीक्षेच्या पेपरमध्ये लिहायचं नाही. फक्त त्या प्रश्नाचं उत्तर तयार झालं की नाही एवढंच बघायचं. प्रश्नाचं उत्तर तयार होते की नाही, प्रश्न मी जो तयार केलाय मनातल्या मनात त्या प्रश्नाचं उत्तर या उतारामध्ये तयार होते की नाही एवढाच विचार करायचा. प्रश्नाचं उत्तर लिहित बसायचं नाही. आता उतार्यामध्ये काही वाक्य दिली जातात, त्यामध्ये 4 शब्द वगळलेले असतात. ते शब्द शोधायचं आणि रिकाम्या जागी भरायचं आहे. आशयाला अनुरूप असाच शब्द लिहायचा आहे. त्यानंतर भाषा अभ्यास सांगितलं होतं. व्याकरण, समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्यप्रचार, म्हणी, सुविचार या सगळ्या गोष्टींचा विचार करून दिलेल्या उतार्यावर व्याकरण व भाषा अभ्यासावर आधारित प्रश्न विचारलेली असतात. हे नेहमी ठराविक ठिकाणीच विचारलेले असतात असे नाही. शिक्षक या प्रश्न प्रकारामध्ये बदल करू शकतात. शोधून लिहायचे असतात. वाक्यप्रचार इकडं तिकडं त्यामध्ये विस्कटलेले असतात, ते शोधून लिहायचे असतात. आणि 5वामध्ये काय सांगितलं होतं, स्वतःच्या शब्दामध्ये 5 ओळीमध्ये स्वतःच्या शब्दामध्ये तुम्हाला दिलेला प्रश्न जो आहे तो लक्षात घ्यायचा. प्रश्न 5वा एक प्रश्न विचारतात, त्या उताराला अनुसरूनच तो प्रश्न लक्षात घ्यायचा आणि त्याला अनुसरून ते उत्तर तयार करायचं आणि तुमच्या शब्दामध्ये लिहायचं. उतार्यामध्ये आहे तसं लिहायचं नाही. तुम्हाला काय वाटलं तुमचं मत स्पष्ट करायचं. स्वमत त्याला काय म्हणतात, स्वमत म्हणजे स्वतःचं मत. तुमचं मत काय आहे ते त्या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. अशा पद्धतीने आपण आकलनाचा भाग या ठिकाणी बघू शकतो. एक उदाहरणासाठी म्हणून मी तुम्हाला एक आकलनाचा भाग देते, सगळ्यांनी लक्ष द्या. अहिंसा हे एक फार मोठे मूल्य आहे.
नाईलाज झाल्याशिवाय हिंसा करूच नये अशी भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. पण हिंसा म्हणजे तरी काय? प्राण घेणे, जीवानिशी मारणे किंवा दुसऱ्याला शारीरिक इजा करणे एवढेच हिंसेची व्याप्ती नाही मुलांनो. दुसऱ्यांचे मन दुखवणे, टोचून बोलणे, अपमान करणे, हिणवणे, आनंद हिरावून घेणे ही सारी हिंसेची रूपे आहेत. बघा हिंसेची रूपे कुठली कुठली आहेत? दुसऱ्यांचं मन दुखवणे, टोचून बोलणे, अपमान करणे, हिणवणे, आनंद हिरावून घेणे हे सर्व हिंसेची रूपे आहेत. भारतात महात्मा गांधींनी अहिंसेचा मोठा प्रयोग केला. बघा महात्मा गांधीजींचं अहिंसेचा मोठा प्रयोग भारतामध्ये झालेला आहे. आणि बलाढ्य ब्रिटिश सत्तेला अहिंसेने जेरीला आणले. इतकी वर्ष तुरुंगात डांबून ठेवलेल्या नेल्सन मंडेला विजयी झाले. दक्षिण आफ्रिकेतील कृष्णवर्णीयांना आता न्याय मिळू लागले आहे. ब्रिटिश माणसाबद्दल द्वेष किंवा तिरस्कार न वाटता त्याच्या राजवटीविरुद्ध लढा द्यायला गांधीजींनी शिकवले. म्हणून आज गांधीजींचे सत्याचे प्रयोग हे प्रसिद्ध आहे. कधीही महात्मा गांधीजी हिंसेच्या पाठीमागे गेले नाहीत. अहिंसा, नेहमी अहिंसा. त्यांच्या सत्याचा प्रयोग हे एक पुस्तक प्रसिद्ध आहे महात्मा गांधीजींचं. ते वाचून काढा. त्याच्यामध्ये अहिंसेचे अनेक धडे तुम्हाला पाहायला मिळतील. अनेक प्रसिद्ध धडे त्यांचे, अनेक प्रसिद्ध कथा त्यामध्ये त्या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलेले आहेत. स्वतः केलेल्या चुका सांगायला सुद्धा त्यांना लाज वाटल्यानंतर लिहून वडिलांच्या समोर ठेवलेले आहेत. एवढी सुद्धा हिंसा त्यांनी केलेली नाही. अहिंसेच्या मार्गानेच ते नेहमी लढलेले आहेत. हे फार मोठं मूल्य, अहिंसा हे फार मोठं मूल्य आहे. आणि नाईलाज झाल्याशिवाय हिंसा करायची नाही अशी आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. आणि हिंसा म्हणजे तरी काय? जीव मारणे किंवा प्राण घेणे एवढंच होत नाही बाळांनो. दुसऱ्यांचं मन दुखवणे, टोचून बोलणे, हिणवणे, चाडी करणे हे सुद्धा हिंसाच होऊ शकते. त्यामुळे या सगळ्या गोष्टीपासून आपल्याला दूर राहायला पाहिजे. अशा या अहिंसेने ब्रिटिश सत्तेला सुद्धा जेरीस आणलेला आहे आणि ती ब्रिटिश सुद्धा झुकलेली आहे. नेल्सन मंडेला हा सुद्धा अहिंसेच्या मार्गाने जाऊनच काय झालेला आहे? विजयी झालेला आहे. आणि दक्षिण आफ्रिकेतील कृष्णवर्णीय लोकांना आता न्याय मिळू लागलेला आहे. द्वेष किंवा तिरस्कार न वाटता राजवटीविरुद्ध लढा करणे हेच महात्मा गांधीजींनी शिकवलेलं आहे. या सगळ्या गोष्टीतून आपल्याला अहिंसेचं महत्त्व लक्षात येतं. या उताराचा गाभार्थ, हा उतारा काय आहे लक्षात घ्या. अहिंसेच्या मार्गाने जाणे हे या हिंसा म्हणजे काय आणि अहिंसा म्हणजे काय यामधला फरक त्यांनी सांगितलेला आहे. हे उतारा तुम्ही लक्षात घ्या. मग आता प्रत्येकी एका वाक्यात उत्तर येईल असे प्रश्न तयार करायचे. मग आपल्याला पहिला प्रश्न असा करता येईल, हिंसेची कोणकोणती रूपे उत्तरात सांगितलेलं आहे. काय काय सांगितलं आहे? मन न दुखवणे, टोचून न बोलणे, त्यानंतर अपमान न करणे, हिणवणे हे सगळं काय आहे त्याची रूपं सांगितलेली आहेत. गांधीजींनी ब्रिटिश सत्तेला कशाच्या जोरावर नमवले? गांधीजींनी अहिंसेच्या जोरावरती ब्रिटिश सत्तेला नमवलेलं आहे. असं एका वाक्यातच तुमची उत्तर आली पाहिजेत. नेल्सन मंडेला यांनी कोणाला न्याय मिळवून दिले? नेल्सन मंडेला यांनी सुद्धा अहिंसेला न्याय मिळवून दिलेले आहे. या उतारास योग्य शीर्षक द्या. हिंसा न करणे किंवा अहिंसेच्या मार्गाने जाणे. कुठलंही तुम्ही एखादं शीर्षक देऊ शकताय. त्यानंतर गाळलेल्या जागा सांगितलेल्या होता. अहिंसा हे फार मोठे टिंबाटिंब आहे. काय येणार आहे? अहिंसा हे फार मोठे मूल्य आहे. अशा पद्धतीनं त्यानंतर भारतीय अहिंसा हे फार मोठे मूल्य आहे. भारतीय संस्कृतीची शिकवण झाल्याशिवाय नाईलाज झाल्याशिवाय हिंसा करूच नये अशी भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. आणि तिसरं, बलाढ्य ब्रिटिश सत्तेने अहिंसेला
अहिंसेने जेरीला बलाढ्य ब्रिटिश सत्तेला अहिंसेने जेरीला आणले. अशा पद्धतीनं तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं लिहिता येतात. प्रश्न 4 विचारला होता. उत्तरातील काही शब्दासाठी समानार्थी शब्द तुम्ही शोधायचे आहेत. हिंसा, त्यानंतर शिकवण आणि तिरस्कार या शब्दासाठी समानार्थी शब्द शोधायचे आहेत. विरुद्धार्थी सुद्धा शब्द आपल्याला घेता येतील. एक व्याप्तीसाठी घेता येतील, दुखवण्यासाठी घेता येईल, द्वेषासाठी घेता येईल. त्यानंतर तिसरा भाग म्हणजे उत्तरातील विशेषण विशेषणाच्या जोड्या शोधायच्या आहेत. आणि 4था आहे उतारातील वाक्यप्रचार शोधा. वाक्यप्रचार तुम्हाला शोधा. हिंसा आता तुम्हाला उतारातील पुढील शब्दासाठी समानार्थी शब्द सांगितले तर हिंसेसाठी क्रोध हे येईल बघा. त्यानंतर शिकवणसाठी उपदेश येईल, तिरस्कारासाठी तिटकार येईल. त्यानंतर उतार्यामध्ये विरुद्धार्थी शब्द आलेले होते. व्याप्तीला अव्याप्ती, दुखवण्याला सुखवणे येईल आणि द्वेषला प्रेम. त्यानंतर उतारातील विशेषण विशेषच्या जोड्या लावायच्या आहेत. मोठे मूल्य आणि दक्षिण आफ्रिका हे जोडी येते. उतार्यामध्ये मोठे तुम्हाला वाक्यप्रचार शोधायचे असतील तर उत्तरामध्ये वाक्यप्रचार सापडतात. जेरीला आणणे आणि टोचून बोलणे. जेरीला आणणे म्हणजे त्रास आहे, म्हणजे एकदम त्याला पिडवून सोडणे असं. जेरीला मेटाकुटीला आणणे आणि टोचून बोलणे म्हणजे मनाला लागणे. अशा प्रकारचे वाक्यप्रचार तुम्ही शोधू शकता. यातला 5वा जो भाग होता दिलेल्या उत्तरातील विचार तुमच्या शब्दात 5 ओळीमध्ये लिहायचं होतं. आता 5 ओळी तुमच्या मनामध्ये आहेत ते शब्द उताराला अनुसरून लिहू शकताय. काय म्हणता? गांधीजींच्या मते अहिंसा हे फार मोठे तत्व आहे. अगदी निरुपाय झाला तरच हिंसा करणे, त्याशिवाय हिंसा करू नये. हिंसा म्हणजे केवळ बाह्यतः दिसणारी शारीरिक इजा नव्हे किंवा दुःख देणे, अपमान करणे, आनंद हिरावून घेणे ही सर्व हिंसेची रूपे आहेत. अहिंसेमुळे आपण माणसाचा द्वेष न करायला शिकतो. अहिंसा जर मनामध्ये आली तर आपण कुणाचाही द्वेष करू शकत नाही. अशा पद्धतीनं एक उतारा तुम्हाला अभ्यासासाठी मी दिलेला आहे. अहिंसाचा भाग उताराचा घेतलेला आहे. अहिंसाचा उतारा तुमच्या लक्षामध्ये आला असेल. अहिंसा कसं असतं हे उतारामध्ये सांगितलेलं आहे. हिंसा करू नये गांधीजींनी त्यांच्या शब्दामध्ये कसं सांगितलं. त्यानंतर समानार्थी शब्द आल्यानंतर त्यातले शोधून कसे लिहायचे तेही मी सांगितलं. विरुद्धार्थी शब्द आल्यानंतर त्या उतारामधलं शोधून कसं लिहायचं तेही सांगितलं. विशेष आणि विशेषणाच्या जोड्या कशा शोधायच्या हेही मी तुम्हाला सांगितलं. वाक्यप्रचार कोणते त्या उतार्यामध्ये आले ते शोधून लिहायचे असतात ते तुम्हाला मी सांगितलं. स्वतःच्या शब्दामध्ये कसं उत्तर लिहायचं असतं तेही तुम्हाला सांगितलं. म्हणजेच गद्य आकलन करत असताना 5 गोष्टींचा विचार करायचा. एक म्हणजे दिलेल्या उतार्यावरील प्रश्नांची उत्तरं लिहिणे, 4 प्रश्न तयार करणे, गाळलेल्या जागा उतारातील शब्द असायला पाहिजे. व्याकरणवर प्रश्न विचारले जातात. समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्यप्रचार, म्हणी, सुविचार या सगळ्या गोष्टींचा विचार या ठिकाणी केला जातो. आणि शेवटचा 5वा प्रश्न आहे स्वतःच्या शब्दामध्ये प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात. या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही जर गद्य आकलन केला, गद्य आकलनला 60 मार्कासाठी गद्य आकलन असतं आणि या गद्य आकलनामध्ये तुम्ही जर तुमच्या मतानुसार उतारा वाचून समजावून घेऊन आशय लक्षात घेऊन या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर तुम्हाला सगळ्यात चांगले मार्क गद्य आकलनला पडू शकतात. जसं पत्रलेखनला मी सांगितलं तसंच तुम्हाला गद्य आकलनला सुद्धा मार्क पडू शकतात. एक गद्य आकलन मी तुम्हाला या ठिकाणी घेतले, उदाहरणासह घेतले. त्यानंतर तुम्ही सुद्धा एक उतारा घरामध्ये कुठलाही पुस्तकातला एक उतारा घ्या. त्या उतार्याला अनुसरून या 5 प्रश्नाला अनुसरून तुम्ही तुमची मतं व्यक्त करा. तुम्हीच तयार उतारा घ्या, तुम्हीच 5 प्रश्न तयार करा, तुम्हीच काय करा त्या 5 प्रश्नांची उत्तरं तुमच्याच एका वाक्यामध्ये लिहा आणि 4 प्रश्न तयार करा. गाळलेल्या जागा तुम्हीच तयार करा. व्याकरणचे समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्यप्रचार, म्हणी, सुविचार तुम्हीच घ्या.
आणि स्वतःच्या शब्दामध्ये उत्तर तयार करा. अशा पद्धतीनं गद्य आकलन एक तयार करून ठेवा आणि ज्यावेळी तुमची शाळा चालू होईल त्यावेळी मी तुमचा तो उतारा बघेन. यामध्ये काय शंका असतील, उतारा कसा लिहायचा असतो, काय करायचं असतं, उतारा लिहित असताना कुठली काळजी घ्यायची असते, या सगळ्या गोष्टी तुमच्या मनातून आता नाहीशा झाल्या असतील. गद्य आकलन तुम्हाला आता व्यवस्थित करता येईल. तरी पण एवढं सगळं घेतल्यानंतर तुम्हाला जर एखादी गोष्ट कुठे समजत नसेल तर मला शाळा चालू झाल्यानंतर विचारू शकता. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.